हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते, साडीला छान दिसेल असं ब्लाउज मस्त वेगळा पॅटर्नचा रेडी व्हावा यासाठी. त्याचबरोबर आपल्याला कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते. सो आजची जी काही डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे, न्यू लुक मधली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला ह्या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याचबरोबर नुसतं डिझाईन कशी बनवायची तेच नाही तर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग साठीच्या काही टिप्स सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला फिनिशिंग साईड ब्लाउज डिझाईन कशी बनवावी तर हे सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता की ब्लाउजचा जो काही बॅकनेक आहे म्हणजे अस्तर आणि ब्लाउजचा बॅकनेक असं दोन्हींची इथे मी कटिंग करून घेतलेली आहे. त्याचबरोबर बघा इथे काठसुद्धा सेपरेट कटिंग केलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाउजला म्हणजे ॲक्च्युली या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे तर ते सांगते, म्हणजे त्यानुसार तुम्हाला ब्लाऊजची तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कटिंग कशी करायची तर हे सहज लक्षात येईल. तर बघा मग इथे तुम्ही बघू शकतात की काठ सेपरेट कट केलेला आहे आणि भरपूर मोठा काठसुद्धा आहे. तर आता काठ आणि साडीचा बघा मी इथे 1/2 मीटर कपडा कट करून घेतलेला आहे. ॲक्च्युली 1/2 मीटरपेक्षा सुद्धा हा थोडासा कमीच आहे, पण एवढा सफिशियंट आहे. तर मग फायनली आपण आता साडीचा काठ म्हणजेच ब्लाऊजचा काठ आणि साडीचा कपडा असं वापरून खूप छान अशी पॅचवर्कची डिझाईन बनवणार आहोत, ते पण पैठणी किंवा काठपदरच्या साडीला शोभेल अशी. ठीक आहे, चला मग सगळ्यात आधी ब्लाऊजचं मेजरमेंट सांगते मी तुम्हाला. तर बघा आता हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे इथे 12.5 इंच, हे बघा, आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन, असं टोटल 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा तुमची जी काही उंची असेल त्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करायचं. त्याचबरोबर इथून आपण घेतलेला आहे गळारुंदी आणि शोल्डर. तर गळारुंदी घेतलेली आहे 2.5 इंचाची आणि 5.5 शोल्डर. आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर हा 32 साईजचा आहे. तर 32 साईजसाठी आपण जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा घेत असतो 5.5 इंच, तिथे 5.5ला मार्किंग करून त्यानंतर क्रॉसमध्ये 1.5ला मार्किंग करून जो काही बॅक साईडचा मुंडा आहे तर त्याचा आकार सुद्धा दिलेला आहे. आणि इथून टाकलेला आहे छातीचा चौथा भाग 8 अधिक 1.5 इंच मार्जिन. तर असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग केलेला आहे. तर आता आपण जी काही गळा बनवणार आहोत तर त्या गळ्याची मार्किंग सगळ्यात आधी अस्तरवर करून घेऊया. तर बघा आता 2.5 इंच गळारुंदीची मार्किंग ऑलरेडी केलेली आहे. तर इथून बघा जो काही तुमचा गळा आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं. तर मग 9.5ला मार्किंग करून हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि ही जी काही डिझाईन आहे तर ती पानगळ्यावर बनवणार आहोत, त्यामुळे बघा इथे मी पानगळ्याचा शेप दिलेला आहे. जास्त काही डीप घेतलेला नाही आहे, थोडा मीडियमच घेतलेला आहे इथे. आणि बघा साईडने 1 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे, कारण की 1 इंचाचा आपल्याला हा पॅच रेडी करायचा आहे त्यासाठी. आणि त्यानंतर हे पॉईंट बघा ह्या पद्धतीने जॉईन करून पुन्हा पानगळ्याचा आकार दिलेला आहे. ठीक आहे, तर बघा आता हा जो काही आपला पानगळ्याचा आकार आहे आपण म्हणजे जो काही ड्रॉ केलेला आहे तर तो आता आपल्याला कॅनव्हास पेपरवर ठेवून त्याची मार्किंग करायची आहे, कारण कॅनव्हास पेपर यूज करूनच आपल्याला इथे ही डिझाईन बनवायची आहे. तर बघा आता जेवढा कॅनव्हास पेपर लागतोय तेवढा मी अंदाजे इथे कटिंग करून घेतलेला आहे आधी, कारण की तो ॲक्च्युली जॉईंटच होता डायरेक्ट. आणि बघा मग आता काय करायचं, जी काही आपण अस्तरच्या बॅकनेकवर मार्किंग केलेली आहे त्यावर बघा डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने हा कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचा आहे. आणि मार्किंग करण्याच्या आधी आपण इथे पिना लावून घेऊयात, म्हणजे काय होईल की हे हलणार नाही आणि आपला जो काही पॅच आहे तर तो तिरका वगैरे किंवा कमी जास्त असं काही होणार नाही. हे बघा 2 साईडला मी पिना लावल्या आणि आता स्केच पेनने बघा मार्किंग करून घेते. ॲक्च्युली बघा इथे जी काही मार्किंग आहे अस्तरवरची तर ती थोडी थोडी इथे दिसते, त्यामुळे मग मी बरोबर त्यावरच ते डार्क करून घेतलेलं आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीने स्टेप फॉलो केली की तुम्हाला सुद्धा बरोबर ती मार्किंग दिसेल. त्यानंतर काय करायचं बघा, आता कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा ती मार्किंग फेंट दिसते, तर ती सुद्धा आता आपण डार्क करून घेऊयात. त्यामुळे काय होतं की दोन्ही साईडचा पॅच व्यवस्थित शेप वगैरे सेम होतं. आणि बघा एकदम किंचितसं मार्जिन ठेवून आपण हा
इथे कॅनव्हास पेपर कटिंग करून घेतलेला आहे. त्याचबरोबर आता आपल्याला काठ किती लागतोय त्यानुसार आपण इथे कटिंग करून घेऊयात. ॲक्च्युली हा खूप मोठा काठ आहे, तर बघा मी डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने कट केला आणि तो इथून सेंटरपासून परत कट करायचा आहे आणि आपल्याला इथे सगळ्यात आधी काठ जॉईन करायचा. तर बघा काठाचा एक पार्ट सरळ आणि दुसरा त्यावर उलटा ठेवायचा आहे आणि साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून ह्या पद्धतीने टीप मारायची आणि नंतर बघा सरळ करून दाबटीपसुद्धा द्यायची आहे. यामुळे काय होतं की कुठे जॉईंट वगैरे असेल तर ते लक्षात पण येत नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण छान येते. त्यानंतर बघा आता काठ हा उलटा ठेवलेला आहे आणि त्यावर आपण कॅनव्हास पेपर ठेवून घेतला. मी सेंटरला एक पिन लावलेली आहे आणि जी काही मार्किंग आहे बघा आतल्या गळ्याची एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. यामुळे काय होतं की आपला कॅनव्हास पेपर आणि काठ एकमेकाला इथे जॉईंट होऊन जाईल. तर इथे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला इथे अस्तर वगैरे लावण्याची गरजसुद्धा नाही आहे. तर बघा एक साईडने टीप मारून घेतली. त्यानंतर जी काही 1 इंचाच्या अंतरावर मार्किंग आहे पॅचची तर एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीप मारताना कुठेही काहीही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणजे छान परफेक्ट फिनिशिंगसहित आपला हा पॅच रेडी होईल. तर बघा आता दोन्ही साईडने आपण इथे टिपा मारून घेतलेल्या आहेत. त्यानंतर काय करायचं, आता जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे कडेकडेचा तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. बघा ह्या पद्धतीने इथे तुम्ही बघू शकतात की खूपच कमीत कमी मार्जिन मी इथे ठेवलेलं आहे, जास्त मार्जिन ठेवलेलं नाही आहे आणि वरचं सुद्धा एक्स्ट्राचं इथे कट केलं. तर परफेक्ट मापाचा आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर आता अस्तर आणि ब्लाऊजचा बॅकनेक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं. तर बघा ब्लाऊजचा बॅकनेक जो होता तर तो सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर आता अस्तरचा बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि सगळ्यात आधी बघा खालच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे आणि ही टीप मारून झाल्यानंतर ब्लाऊजचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे सगळ्यात आधी आपण कटिंग करून घेऊयात. आणि त्यानंतर बघा हा पार्ट ह्या पद्धतीने सरळ करून आपल्याला इथे कमरेच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही. तर इथे तुम्ही कमरपट्टीसुद्धा लावू शकतात, पण ह्या स्टेपमुळे काय होतं की कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येते. त्यानंतर बघा आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा पार्ट या पद्धतीने कडेकडेने जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडून हे जोडून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अस्तर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण जो काही ब्लाऊज पीसचा कपडा असतो तर तो आपण जरा एक्स्ट्राचा कटिंग करत असतो, कारण की ते स्टिचिंग करताना आपल्याला सोपं जावं त्यासाठी. म्हणूनच मग आपण हे जोडून घेतो. आणि बघा जो काही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आधी रेडी करायचा. कुठलीही डिझाईन बनवण्याच्या आधी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, ज्यावेळेस अस्तरचा ब्लाऊज असतो अशा वेळेस. आणि बघा आता ह्या पद्धतीने बरोबर सेंटरला मार्किंग करून घ्यायची आहे. इथे सेंटरला कटसुद्धा मारला आणि जो काही पॅच आहे तर त्याच्यासुद्धा बघा सेंटरला एक कट मारायचा. आता ह्या पद्धतीने आपल्याला सरळ पॅच हवा आहे, त्यामुळे बघा बॅक पार्ट पण उलटा ठेवला आणि पॅचसुद्धा उलटा ठेवलेला आहे आणि दोन्हींचा सेंटर मॅच करत सगळ्यात आधी एक मध्यभागी ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं की दोन्ही साईडला व्यवस्थित गळा तयार होतो, तिरका वगैरे होत नाही. आणि बघा जी काही आपली गळ्याची मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना काळजी घ्यायची आहे शेप व्यवस्थित आहे त्यावरच टीप मारा. जर का तुम्ही टीप व्यवस्थित मारली नाही तर गळ्याचा आकार चेंज होण्याचे चान्सेस असतात, सो तसं होऊ नये त्यासाठी काळजीपूर्वक तुम्ही इथे जसा गळ्याचा आकाराची मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा आता एकदा चेक केलं आणि बघा एक्स्ट्राचं आता आतल्या साईडचं जे काही होतं गळ्याच्या मध्ये तर ते आपण कट करून घेतलं. तुम्ही बघू शकतात एकदम किंचित म्हणजे साधारणतः टेपची एक लाईन एवढं मार्जिन म्हटलं तरी चालेल, तेवढंच गळ्याच्या आतमध्ये बघा मी मार्जिन ठेवलेलं आहे. आणि आता सगळ्यात आधी काय करायचं, आता ह्या पद्धतीने गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे. त्यामुळे काय होईल, ज्यावेळेस आपण हा पॅच सरळ करू वरच्या साईडला फोल्ड करू त्यावेळेस त्याचा शेप जो आहे तर तो एकदम प्रॉपर परफेक्ट यावं त्यासाठी आपल्याला इथे कट्स मारणं खूप गरजेचं असतं. आणि मग बघा कट्स मारल्यानंतर आपल्याला हा जो काही पॅच आहे तर तो बघा आपण बाहेरच्या साईडने सरळ करून घेतलेला आहे. आणि ॲक्च्युली काय करायचं, आता जी काही मार्किंग आहे ना ते त्याच्या कडेकडेचं सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, कारण इथे आपल्याला फक्त 1 इंचाचाच पॅच हवा आहे. त्यामुळे व्यवस्थित एकसारखं कडेकडेने इथे कटिंग करून घ्यायचं दाबटीप देण्याच्या आधीच. म्हणजे हा पॅच आता आपण बघा सरळ केला होता तर तो कसा करायचा तर ते मी तुम्हाला दाखवलं, पण तिथून दाबटीप द्यायच्या आधी ह्या पद्धतीने एकदम किंचितसं कडेकडेचं व्यवस्थित कट करून एकदम परफेक्ट असा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा मग इथे मी
हे सरळ केलेलं आहे आणि पॅचसुद्धा बाहेरच्या साईडला व्यवस्थित काढला. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला बघा इथे ह्या पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आतला कपडा आहे किंवा पॅचचा तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली ब्लाऊज डिझाईनची फिनिशिंग वगैरे बिघडणार नाही. नाही तर बऱ्याचदा काय होतं की प्रॉपर अशी दाबटीप दिली जात नाही, थोडासा आतला कपडा वगैरे दिसतो किंवा पॅचचा कपडा दिसतो आणि मग आपली गळ्याची फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक दाबटीप देऊन घ्यायची. तर बघू शकतात परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे गळ्याला दाबटीप देऊन घेतली. त्यानंतर बघा कडेकडेने सुद्धा जेवढा पॅच आहे एकदम परफेक्ट तिथेच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे हा जो काही आपण रेडी केलेला पॅच आहे तर तो ब्लाऊजला व्यवस्थित लागला जातो एकसारखा, कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा थोडीशी काळजी घ्यायची आहे. तर बघा मग पूर्ण पॅचला आपण इथे टीप मारून घेतली आणि वरच्या साईडला सुद्धा टीप मारलेली आहे. एक्स्ट्राचं कट करून ते व्यवस्थित एकसारखं सुद्धा करून घेतलं. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला जो काही साडीचा कपडा आहे त्यापासून डिझाईन बनवायची, पण त्याच्या आधी आपण बॅक साईडला टक्स टाकूयात. तर बघा सेंटरपासून 4.5 आणि उभा 4चं असं मार्किंग केलेली आहे आपण. आणि जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला बघा जी काही लाईन आहे त्यावर आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि बघा तिरकी टीप टाकून घ्यायची. तर इथे नेहमी डबल टीप द्यायची, खाली व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून ते तिथून लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपण इथे टक्स टाकून घेऊयात, तिथे सुद्धा डबल टीप दिली आणि खाली व्यवस्थित लॉकसुद्धा करून घेतलेला आहे. तर फायनली दोन्ही साईडला परफेक्ट असे आपण टक्स टाकून घेतलेले आहे. आता आपण जो काही साडीचा कपडा आहे त्यापासून डिझाईन बनवण्यासाठी कट करून घेऊयात. तर काठ बघा मी सेपरेट केला आणि त्यानंतर बघा ह्या पद्धतीने फोल्ड केलेला आहे मी आणि हे कट करून घेते. ॲक्च्युली एवढाच आपल्याकडे साडीचा कपडा आहे आणि आपल्याला तो पूर्ण डिझाईनसाठी पुरावा यासाठी एकदम छोटासाच पट्ट्या मी इथे कट केलेले आहे. तुम्हाला जर का ॲक्च्युली साडीचा कपडा तुमच्याकडे जास्त अवेलेबल असेल तर तुम्ही थोडंसं ब्रॉडसुद्धा इथे ही पट्टी तयार करू शकतात, बट माझ्याकडे जरा कमीच अवेलेबल होता त्यामुळे मग मी इथे छोटीच पट्टी घेतली आणि डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने जेवढी पूर्ण पट्टी आहे त्या पट्टीला टीप मारून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडच्या पट्ट्या आपण इथे रेडी करून घेऊयात, कारण की एकच पट्टी आपल्याला ह्या डिझाईनसाठी सफिशियंट नाही आहे, आपल्याला थोडी जास्तच लागणार आहे. म्हणून बघा व्यवस्थित कडेकडेने एकसारखी टीप मारायची आहे. कमी जास्त शक्यतो होऊ देऊ नका, जर कमी जास्त झालं की आपलं पुन्हा डिझाईनची फिनिशिंग जाते. तर फिनिशिंगसाठी या छोट्या छोट्या टिप्स नक्की फॉलो करा. आणि बघा थोडेसे काही कुठले धागे वगैरे निघलेले असतील तर ते कट करून एकसारखं ही पट्टी आपल्याला रेडी करून घ्यायची आहे. ठीक आहे. दुसरी साईडची जी काही पट्टी आहे तिथे सुद्धा बघा मी एक्स्ट्राचं थोडं इथे कटिंग करून घेतलेलं आहे. ओके. तर बघा फायनली आपल्या ह्या दोन्ही पट्ट्या इथे रेडी झालेल्या आहेत. आणि आता आपल्याला इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहे. ॲक्च्युली आपण इथे छोटंसं फ्रिल रेडी करून घेत आहोत साडीचं कपड्याचंच. हे बघा तर एकसारख्या छोट्या छोट्या प्लेट्स टाकत तिथे टीप मारून घेऊयात आपण. ॲक्च्युली बऱ्याचदा आपण डायरेक्ट फ्रिल बनवत सुद्धा डिझाईनला लावू शकतो, बट जर का तुम्ही आधीच फ्रिल रेडी केली तर फिनिशिंग प्रॉपर येते, जरा अंदाज पण येतो की आपल्याला ती पट्टी व्यवस्थित पुरणार आहे की नाही. कारण तुम्ही बघू शकता एवढासाच साडीचा कपडा होता आणि त्यामध्ये आपण ह्या पट्ट्या तयार केल्या. आता एक पट्टी बघा एका साईडला तरी पुरते का, मी एकदा चेक केलं, हो पुरते. आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच प्रकारे छोट्या छोट्या प्लेट्स टाकल्या तशाच डिस्टन्सने तरीसुद्धा आपल्याला हे व्यवस्थित पुरू शकतं. जर पुरत नसेल तर बऱ्याचदा आपण लांब सुद्धा प्लेट्स टाकू शकतो. म्हणजे मी तुम्हाला सांगून ठेवते, जर का तुमच्याकडे कपडा कमी असेल यापेक्षा आणि जास्त असेल तर तुम्ही अजून जवळ सुद्धा घेऊ शकतात. आणि मी इथे छोटीशीच फ्रिल लावली. ॲक्च्युली छोटी ह्या डिझाईनला छान दिसेल असं मला तरी वाटतंय, बट ठीक आहे, तुम्हाला जर मोठी हवी असेल तर तुम्ही मोठीसुद्धा लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा आता ह्या फ्रिल रेडी झालेल्या आहेत तर त्या आता आपण इथे लावून घेऊयात. तर बघा जिथून आपला 1 इंचाचा पॅच रेडी होतोय त्याच्याच कडेकडेने आपल्याला ती फ्रिल व्यवस्थित लावून घ्यायची आहे. परफेक्ट धरायची आहे, जशी डिझाईनचा शेप आहे म्हणजे आधीचा पॅचचा जसा काही शेप आहे ना बरोबर त्याच्याच कडेकडेने लावायची आहे. आपला पान गळ्याचा आकारसुद्धा चेंज होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर बघा इथे बरोबर सेंटरपर्यंतच आपल्याला ही फ्रिल पुरलेला आहे. आणि मग पुन्हा सेंटरपासून आपण दुसरी जी काही पट्टी बनवलेली आहे फ्रिलची तर ती लावून घेऊयात. पुन्हा सांगते व्यवस्थित परफेक्ट जो काही शेप आहे 1 इंचाचं मार्जिनचा कडेकडेने बरोबर त्यावरच लावायचं आहे, म्हणजे पॅच व्यवस्थित रेडी होईल. डिस्टन्स पण परफेक्ट एकसारखं दिसणं गरजेचं आहे. आणि एकदम परफेक्ट अशी आपल्याला इथे फ्रिल ही पुरलेली आहे, कमी पण नाही आणि जास्त पण नाही. ठीक आहे. तर बघा आता
थोडे थोडे धागे निघलेले आहेत, कमी जास्त झालेले आहेत, तर ते किंचितसं कट करायचं काळजीपूर्वक. बऱ्याचदा असं कट करताना ब्लाऊजला कट जाण्याचे चान्सेस असतात, सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित थोडं थोडं पकडत एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करायचं, म्हणजे फिनिशिंग प्रॉपर यावी यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आणि बघा मी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठलीही लेस यूज करू शकतात, बट मी इथे गोल्डन घेतली. गोल्डन कशावर पण मॅच होते. आणि इथे आपण बघा आता काठ म्हणजे साडीचा ब्लाऊजचा जो काही काठ होता तो आणि साडीचा कपडा असं दोन्ही पण यूज केलेला आहे, त्यामुळे इथे कॉन्ट्रास्ट लेसची गरज नाही आहे. गोल्डन लेस लावली तरीसुद्धा छान असं लूक येतं आहे. तर बघा मग जिथे जॉईंट आहे आपला आधीचा पॅच आणि फ्रिल त्याच्याबरोबर सेंटरला म्हणजे मध्यभागी आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. ही खूप ब्रॉड पण नाही आहे आणि खूप बारीकसुद्धा नाही आहे, जरा मीडियमच आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार कुठलीही डिझायनर वगैरे लेससुद्धा इथे यूज करू शकतात, बट मी इथे सिंपल अशी गोल्डन घेतलेली आहे. आणि बरोबर बघा जसा शेप आहे तसंच लावायचा आहे. बऱ्याचदा काय होतं असा आकार आपला चांगला येतो, पण जर का लेस प्रॉपर लागली नाही तर पुन्हा शेप चेंज होण्याचे चान्सेस असतात, सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. आणि लेसला शक्यतो नेहमी डबल टिप द्यायची, लेस बारीक असो किंवा जाड असो, म्हणजे काय होतं ती लेस तरंगत नाही, व्यवस्थित फिनिशिंग छान येते आणि लवकर ती खराब होऊन ओपन होण्याचे चान्सेससुद्धा राहत नाही. तर बघा मग फायनली आता इथे आपली गोल्डन कलरची लेस लावून झालेली आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर गळ्याला सुद्धा तुम्ही इथे गोल्डन पायपिंग किंवा मोती लेस वगैरे लावू शकतात, बट इथे तरी काही गरज वाटत नाही त्यामुळे मी लावत नाही आहे. बट जर तुमची रिक्वायरमेंट किंवा तुमच्या कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही लावू शकतात, म्हणजे ब्लाऊज डिझाईनला अजून छान लूक नक्कीच येईल. आणि बघा आता इथे मी रेडीमेड गोल्डन कलरचे नॉट घेतलेले आहेत आणि तेच आता इथे लावणार आहेत. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ब्लाऊजच्या कपड्याचे सुद्धा इथे तयार करू शकतात, बट मी इथे सिंपल असे जे काही रेडीमेड गोल्डन असतात तेच वापरते, कारण की गोल्डन कलर कशावर सुद्धा इझिली मॅच होतो. आणि बघा जो काही पॅच आपण तयार करत होतो त्यामधला जो काही कपडा उरलेला होता बघा काठाचा, तर त्यापासूनच आता सिंपल असे फॅब्रिकचे लटकन आपण इथे तयार करून घेऊयात. तर बघा ते बरोबर डबल फोल्ड करून त्रिकोणमध्ये मी इथे टिप मारून घेतली आणि बरोबर तीच मार्किंग करूयात, म्हणजे दोन्ही साईडचे सेम होणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा जर आपण अंदाजे केलं तर मग काय होतं की लटकन छोटे मोठे होऊ शकतात आणि फिनिशिंग पुन्हा बिघडते, सो तसं होऊ नये त्यासाठी मग तुम्ही मोजून घेऊ शकतात. तर बघा मग ह्या पद्धतीने ते फोल्ड करायचे आहे दोन्ही साईडनी बरोबर बघा सेंटरला. आणि त्यामध्ये आता आपल्याला ही नॉट टाकायची आहे आणि बघा इथून या पद्धतीने टिप मारायची, व्यवस्थित स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचं, डबल टिपसुद्धा द्यायची, म्हणजे मग ते लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. एक्स्ट्राचं कट करून ह्या पद्धतीने सरळ करायचं. तर बघा खूप सुंदर असं फॅब्रिकचं लटकन इथे तयार झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं लटकनसुद्धा आपण इथे रेडी करून घेऊयात. तिथे सुद्धा सेम तसंच बघा डबल टिप देऊन एक्स्ट्राचं कट केलं आणि सरळ केलं. फायनली बघा खूप छान असे सिंपलचे आपण इथे लटकन तयार करून घेतलेले आहे. तर ते आता आपण बॅकनेकला लावून घेऊयात. तर साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ते लावायचे असतात. तर 2-3 टिपा देऊन व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं, म्हणजे ते लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि बघा एका साईडची जी काही मार्किंग आहे तर तीच दुसऱ्या साईडला करून घ्यायची, म्हणजे दोन्ही पण व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातात. नाही तर बऱ्याचदा आपण अंदाजे जर का लावले तर ते कमी जास्त होऊ शकतात, त्यामुळे मग शक्यतो एक लावल्यानंतर तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करायची. तर बघा फायनली आपला हा बॅकनेक पूर्ण स्टिच करून झालेला आहे, तुम्ही ते बघू शकतात. तर मी तुम्हाला थोडंसं जवळून लूक दाखवते म्हणजे तुम्हाला जरा आयडिया येईल. तर बघा मग फायनली ब्लाऊजचा काठ आणि साडीचा 1/2 मीटर कपडा वापरून आपण खूप सुंदर अशी पॅचवर्कची डिझाईन इथे रेडी करून घेतलेली आहे. तर ही डिझाईन तुम्ही काठपदर साडीवर, पैठणी साडीवर नक्कीच करू शकतात. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूकसुद्धा येईल. सो अशी डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि हे सिंपलचे फॅब्रिकचे लटकनसुद्धा बघा खूप छान दिसत आहे आणि त्यामुळे सुद्धा बॅकनेकला खूप छान असं लूक आलेला आहे. तर अशी सुंदरशी डिझाईन तुम्हीसुद्धा नक्कीच तुमच्या ब्लाऊजवर किंवा कस्टमरच्या ब्लाऊजवर ट्राय करून बघा. आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे. आणि ही जी काही पॅचवर्कची डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्ससहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता यावी, ठीक आहे. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि
तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.